हो सर. Okay. So let us start the activity number. So mute your mics. Okay. So let us start the activity number 19. Okay. And this activity is related to the topic number 13 in the 6th standard, that is sound. इयत्ता 6वी मधील प्रकरण आहे ध्वनी. तर या प्रकरणावरती ही आधारित आहे, ध्वनी या प्रकरणावरती. ठीक आहे. तर त्याच्यातल्या जे काही आपल्याला काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्यामध्ये आठवायची आहे. ठीक आहे. सो लेट्स रिकॉल द साऊंड ऑफ द बर्ड्स. ओके, पक्ष्यांची किलबिल. देन कार हॉर्न, म्हणजे कारचा जो काही हॉर्न असतो. द साऊंड ऑफ द ट्रॅफिक पोलीस विसल्स, म्हणजे ट्रॅफिक पोलीस जे असतात त्यांच्याकडे जी शिट्टी असते त्याचा ध्वनी. द साऊंड ऑफ द ॲनिमल. तर त्याच्यानंतर प्राणी जे आहेत त्या प्राण्यांचा पण आवाज. त्याच्यानंतर द साऊंड ऑफ द फायर क्रॅकर्स, त्याचा आवाज. द थंडर ऑफ द क्लाउड साऊंड्स, म्हणजे ज्यावेळेस आकाशामध्ये विजा कडाडतात तर त्याचा आवाज, त्याचा ध्वनी. सो डिफरंट वी आर लिसनिंग इन आवर एरिया. सो दीज काइंड ऑफ द साऊंड्स वी आर लिसनिंग इन आवर एरिया. आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये हे सगळे आवाज जे आहेत ते आपण ऐकत असतो. आता ज्यांचं माईक चालू आहे ना त्यांनी प्लीज माईक बंद करा आणि फक्त ऐका. ठीक आहे. तर हे सगळे ध्वनी जे आहे ते आपण काय करत असतो, त्याच्यामध्ये ऐकत असतो. इन अ सायंटिफिक लँग्वेज इट इज कॉल्ड ॲज अ साऊंड. आता हा जो ध्वनी आहे त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये, विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, त्याला साऊंड असं म्हणतो. साऊंड्स आर लाऊड अँड हर्ड इझिली. काही ध्वनी जे असतात म्हणजे त्याचा आवाज म्हणून आपण मोठा असतो आणि ते सहजपणे आपण ऐकू शकतो. फाईल सम अदर्स आर व्हेरी सॉफ्ट. तर काही ध्वनी जे असतात ते काय असतात, सॉफ्ट, म्हणजे आपण हाताला जसं स्पर्श आपल्याला मऊ जाणवतो तसा अर्थ नाहीये. तर काही ध्वनी जो असतो ना त्यांचा साऊंड जो असतो, आवाज, तो कमी असतो. अँड इट कॅनॉट बी हर्ड अनलेस वी लिसन अटेंटिव्हली. अटेंटिव्हली हा शब्द म्हणजे कुठून आला, अटेन्शन. अटेन्शन याचा अर्थ काय, तर आपण जोपर्यंत काळजीपूर्वक ऐकत नाही, लक्ष देऊन ऐकत नाही, तोपर्यंत सॉफ्ट साऊंड जो असतो तो आपल्याला ऐकू येत नाही. वी लाईक सम साऊंड. काही ध्वनी जे आहेत तो ध्वनी आपल्याला आवडतो. म्हणजे समजा तालबद्धरित्या तबला वाजवत असेल कोणी, किंवा गिटार, सिटार, किंवा पियानो वाजवत असेल व्यवस्थित, त्याच्यावरती सॉन्ग एखादं वाजवत असेल तर तो ध्वनी आपल्याला आवडतो. ऑन द अदर हँड वी गेट अनॉइड बाय सम अदर साऊंड. परंतु काही आवाज जे असतात ते आपल्याला आवडत नाही. उदाहरणार्थ एखादं परात आहे, एखादं भांड आहे, ते रॅकवरून खाली पडलं आणि घरामध्ये त्याचा आवाज झाला तर आपण लगेच काय करतो, कानावरती हात दोन्ही लावतो, म्हणजे तो आवाज ऐकू वाटत नाही आपल्याला. किंवा कर्कश असा आवाज जर कोणी काही घासलं स्टाईल फरशीवरती वगैरे, समजा असा आवाज केला काहीतरी घासून मुलांनी, तर तो आवाज जो आहे तो आवाज आपल्याला आवडत नाही किंवा ऐकावा असं तो वाटत नाही. ठीक आहे. आवाज येतो ना सर्वांना? हो सर. नाउ हाऊ द साऊंड इज प्रोड्यूस्ड. आता ध्वनी जे आहे ना त्या ध्वनीची निर्मिती कशी होते. ओके, आता वरच्या पॅरामध्ये आपण काय शिकलो की जेवढे काही आवाज आपल्याला आपल्या परिसरामध्ये ऐकू येतात, पक्ष्यांची किलबिलाट असेल, प्राण्यांचा आवाज, गाडीच्या हॉर्नचा आवाज, ट्रॅफिक पोलीस मधले जे काही शिट्टी वाजवतात तो पोलीसमॅन त्याचा आवाज असेल, तर जेवढे काही आवाज आपल्याला ऐकू येतात त्याला आपण काय म्हणतो, सायंटिफिक लँग्वेज मध्ये साऊंड असं म्हणतो. आणि दोन प्रकारचे साऊंड असतात. एक असतो लाऊड की जो सहजपणे ऐकू येतो, आणि दुसरा जो असतो त्याला सॉफ्ट साऊंड म्हणतो की जो आपल्याला सहज ऐकू येत नाही, म्हणजे तो ऐकण्यासाठी आपल्याला अटेन्शन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करावं लागतं. आणि त्याच्यानंतर काही आवाज असे असतात की जे आपल्याला आवडतात. वी हिअर लाईक टू हिअर द साऊंड्स लाईक म्युझिक ऑर काइंड सॉफ्ट म्युझिक, सायलेंट म्युझिक म्हणूया आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. प्रत्येकाची आवड वेगळी असते म्युझिकची. आणि काही साऊंड असे असतात की त्याच्यामध्ये तो आवाज आपल्याला ऐकू वाटत नाही, नको असं वाटतं. म्हणजे बोरवेल घ्यायचं काम चालू आहे समजा, तर तो आवाज नको वाटतो सारखा आपल्याला. ठीक आहे. तर ध्वनीची निर्मिती कशी होते, हाऊ साऊंड इज प्रोड्यूस्ड. ओके. नाउ when a song is being played on a radio, तुम्हाला ही कृती करून बघायची आहे. ठीक आहे, फक्त काळजीपूर्वक करायची आहे. when a song is being played on a radio or a music system in the house, आपल्या घरामध्ये जर काही म्युझिक सिस्टीम असेल किंवा रेडिओ असेल तर त्याच्यावरती काय करायचं आहे, गाणं प्ले करायचं आहे, सॉन्ग प्ले करायचं आहे. अँड देन प्लेस युअर हँड ऑन द स्पीकर. आणि स्पीकर जर असेल, आता ज्याच्या घरामध्ये म्युझिक सिस्टीम आहे ना त्याच्यामध्ये 2 स्पीकर वगैरे असतात किंवा कॉम्प्युटर असतात ना त्याचे 2 साऊंड असतात, तर त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, हात ठेवून बघायचंय. अँड
व्हॉट डू यू फील, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय फील होतं. आफ्टर सम टाइम पुट ऑफ द म्युझिक. ओके, म्हणजे दोन्ही सॉन्ग प्ले करून त्याच्यानंतर त्या स्पीकरवरती तुमचा हँड ठेवायचा आहे आणि देन यू हॅव टू फील व्हॉट हॅपन्स देअर. अँड देन आफ्टर दॅट यू हॅव टू switch off the music. Okay, put off the music, and then also you have to put the hands on the sound, and then you have to feel what happened. Okay, म्हणजे सुरुवातीला काय करायचं, गाणं लावायचं, त्याच्यानंतर जो स्पीकर आहे त्याच्यावरती बोट ठेवायची, काय फील होतं बघायचं, त्याच्यानंतर ते सॉन्ग बंद करायचं, त्याच्यानंतर पुन्हा हात ठेवून बघायचं काय फील होतं. तर कुणी सांगू शकेल का मला की ज्यावेळेस त्याच्यामध्ये सॉन्ग चालू असतंय त्यावेळेस काय फील होईल बोटाला, बोटांना काय जाणवेल. आवाज ऐकू येतो ना सर्वांना. हा, मग सांगा ना उत्तर, काय काय जाणवेल आपल्याला. सॉन्ग लावलं आपण आणि त्याचा जो काही साऊंड असतो ना, स्पीकर स्पीकर असतात पहा, त्याच्यावरती जर हात ठेवला तर काय जाणवेल आपल्याला. व्हायब्रेशन. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हा, करेक्ट आन्सर सांगितलं पहा. तर मुंग्या येतील याचा अर्थ काय, त्या मुंग्या ज्या येतील, मुंग्या म्हणजे एवढ्या मुंग्या येणार नाहीत पण कंपन जाणवेल आपल्या हातांना, आणि त्या कंपनालाच आपण काय म्हणतो, व्हायब्रेशन असं म्हणतो. सो when the song is on the radio or the music system, and when we put our fingers on the speaker, we feel the vibrations coming from the speaker, right? And when we put off the music, okay, we don't feel the vibrations. Okay, now try to understand the second activity. आता दुसरी कृती जी आहे ती बघूया आपण. टेक अ रबर बँड. आता इथं या आकृतीमध्ये दाखवले पहा, एक रबर बँड घ्यायचा आहे, म्हणजे रबर घ्यायचा आहे आणि स्ट्रेच इट ऍज शोन इन द पिक्चर. दोन्ही हातांचा उपयोग करून तो स्ट्रेच करायचा आहे. हा, एका हातामध्ये अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये धरायचा तो, आणि दुसऱ्या अंगठ्याने त्याला पुल करायचं त्या रबरला, आणि प्लग द स्ट्रेच्ड बँड. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तो जो काही रबर आहे तो, हा, स्क्रीनवर दिसत नाहीये. स्क्रीनवरती दिसत नाही. आवाज तर ऐकू येतोय माझा. हा, आवाज ऐकू येतोय. ओके, ठीक आहे. मग ऐका, काय नाही, आपल्याला रबर माहितीये, रबर फक्त स्ट्रेच करायचा आणि स्ट्रेच केल्यानंतर त्याला छेडायचं रबराला, रबर ताणायचा आणि त्या रबराला छेडायचं. काय होईल सांगा त्याच्यामध्ये. रबर ताणला आणि त्याला छेडलं, किंवा रबराच्या ऐवजी तार जरी समजा ताणून, दोन ठिकाणी ताणून बांधली तार आणि त्याला छेडलं तर काय होईल. व्हायब्रेशन. त्याच्यामध्ये व्हायब्रेशन दिसतील तुम्हाला डोळ्यांनी, की ती तार जी आहे ती त्याची व्हायब्रेट होते हे दिसेल. आणि काय होईल आणखी सगळ्यात महत्वाचं, त्याच्यामध्ये काय ऐकू येईल तुम्हाला. साऊंड ऐकू येईल का नाही. हा, रबर, ज्यावेळेस रबर आपण ताणतो ना आणि प्लग करतो, छेडतो, तर त्यावेळेस आवाज येतो बघा. ठीक आहे, तर रबर ज्यावेळेस आपण छेडतो त्यावेळेस काय होतं, आवाज येतो. ओके, सो यू कॅन ट्राय इट ऍट युअर होम. आता हे तुम्ही तुमच्या घरी तुम्ही करून बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. रबर जर असेल ना तर तो रबर तुम्ही काय करा, छेडून बघा तुम्ही. तर त्याच्यामध्ये ताणल्यानंतर जर त्याला छेडलं आपण तर काय होतं, साऊंड जो आहे त्याच्यामध्ये क्रिएट होतो. ओके, आता पुढचा भाग बघूया. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. सो याच्यातून आपल्याला काय समजून घ्यायचंय, काय लक्षात ठेवायचंय, की ज्यावेळेस एखादी वस्तू जी आहे त्याचं कंपन होतं, हा, कोणतीही वस्तू असेल ज्याचं कंपन होतं, तर त्या कंपनामध्ये आपण कंपना म्हणतो. आणि ज्यावेळेस मग एखादी वस्तू व्हायब्रेट होते तर त्याच्यामध्ये काय होते, त्या वस्तूतून साऊंड बाहेर पडतो. ओके, दिस वे द साऊंड इज प्रोड्युस्ड. ओके, सो ज्यावेळेस वस्तूचं व्हायब्रेशन, वस्तूमध्ये व्हायब्रेशन होईल त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्ये साऊंड निर्माण होतो. आता काही वेळेला काय असतं की व्हायब्रेशन एवढे स्मॉल असतात की ते आपल्या कानांना ऐकू येत नाहीत, कारण आपल्या कानांची तेवढा लहान आवाज ऐकण्याची क्षमता नसते. परंतु व्हायब्रेशन कुठेही झालं तर त्याच्यामध्ये काय होतो, साऊंड जो आहे तो निर्माण होतो. ठीक आहे, म्हणजे याच्यातून आपण निष्कर्ष असा पण काढू शकतो, ध्वनीच्या निर्मितीसाठी ध्वनी स्त्रोताच्या कंपनाची आवश्यकता असते. ओके, फॉर द प्रोडक्शन ऑफ द साऊंड
द व्हायब्रेशन ऑफ द सोर्स ऑफ द साऊंड इज नेसेसरी. ठीक आहे, आता तोच भाग आणखी एकदा डिटेल मध्ये आपण बघूया. ठीक आहे, द ऑब्जेक्ट्स दॅट प्रोड्यूस द साऊंड, ओके, ज्या वस्तू ध्वनीची निर्मिती करतात, दॅट इज द डायफ्रॅम ऑफ द स्पीकर, म्हणजे त्या स्पीकरचा जो पडदा असेल तो ध्वनी निर्मिती करतो. द रबर बँड आता बघितलेला आपण, त्याच्यामध्ये ध्वनीची निर्मिती होते. द डायफ्रॅम ऑफ द टेबल, टेबलवरती जरी आपण नॉक केलं, तुम्हाला आवाज येतो का, तर काय करतो आपण, नॉक केल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होत आहेत आणि त्याच्यातून काय होतो, ध्वनी बाहेर पडतो. दॅट इज दे हॅव अ सर्टन काइंड ऑफ मोशन. याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये एक प्रकारची गती आहे. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू प्लग करतो, तार असेल, रबर असेल, तर त्याच्यामध्ये काय होतंय, मोशन प्राप्त होते, त्याला व्हायब्रेट होतात त्याच्यातले पार्टिकल्स. अँड दे ऑस्युलेट रॅपिडली, ते काय होतात, वेगाने कंप पावतात. ऑस्युलेशन याचा अर्थ काय, कंपन, व्हायब्रेशन. आणि मग ते वेगाने ऑस्युलेशन झाल्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो, ऑस्युलेशनला दुसऱ्या भाषेत काय म्हणतो आपण, व्हायब्रेट. दे व्हायब्रेट. ओके, द व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट, ओके, the vibration of an object is necessary for the production of the sound. Vibration of the object is necessary for the production of the sound. म्हणजे ध्वनी जो आहे त्या ध्वनीच्या निर्मितीसाठी काय असते, ऑब्जेक्ट जो आहे त्या ऑब्जेक्टचं व्हायब्रेशन होणं, ठीक आहे, त्याची आवश्यकता असते. सो तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती? हो सर. हा, काय झालं सांगा, स्क्रीनवरती काय झालं सांगा मला, दिसतंय तुम्हाला काय? मी काय सांगू सर हा ठीक आहे, व्हायब्रेशन हा शब्द जो आहे ना, मी त्याला येलो कलरने हायलाइट केलाय, दिसतोय सर्वांना? सर स्क्रीन हो हा सर. ठीक आहे, स्क्रीन, हा, ज्यांना स्क्रीन दिसत नाहीये त्यांनी काय करा, फक्त ऐकण्याचा प्रयत्न करा. बघा, तर मी आता जे वाक्य सांगितलं काय, ते खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर काय म्हटलं त्याच्यामध्ये, व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ द साऊंड. ठीक आहे, तर ध्वनीच्या निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते, ध्वनी स्त्रोत जो आहे त्या ध्वनी स्त्रोताचं कंपन होणं आवश्यक असतं, तरच काय होतं, त्याच्यामधून ध्वनीची निर्मिती होते. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच द साऊंड इज प्रोड्युस्ड, ज्या वस्तूमुळे ध्वनीची निर्मिती होते, इट इज कॉल्ड ऍज द सोर्स ऑफ दॅट साऊंड. तर जो ध्वनी त्याच्यातून बाहेर पडतोय एखाद्या वस्तूमधून, तर त्या ध्वनीसाठीचा ध्वनी स्त्रोत असं त्या वस्तूला म्हणायचं. उदाहरणार्थ समजा आपण काय केलं, तबल्यावरती थाप मारली, ठीक आहे, तबल्यातून आवाज निर्माण झाला, तर तबला हा काय झाला, तो बाहेर येणाऱ्या आवाजाचा ध्वनीचा स्त्रोत झाला. ओके, इट इज कॉल्ड ऍज द सोर्स ऑफ द साऊंड. काय म्हणतात त्याला, सोर्स ऑफ द साऊंड. सोर्स ऑफ द साऊंड याचा अर्थ काय आहे, ध्वनी स्त्रोत, की ज्याच्यातून काय होते, ध्वनीची निर्मिती होते. समजते का? हो. ओके, तर याच्यामध्ये आपण काय काय शिकलो पहा, की ध्वनीच्या निर्मितीसाठी जी वस्तू आहे त्या वस्तूचं कंपन होणं आवश्यक आहे. दॅट मीन्स हे वाक्य पाठच करायचं, द व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ द साऊंड. ओके, अँड द ऑब्जेक्ट ड्यू टू विच द साऊंड इज प्रोड्यूस इज कॉल्ड ऍज द सोर्स ऑफ दॅट साऊंड. ज्या वस्तूमुळे ध्वनीची निर्मिती होते त्याला काय म्हणायचंय, सोर्स ऑफ दॅट साऊंड. ठीक आहे, आता त्याच्यानंतर लेट्स प्रॅक्टिस म्हणून त्यांनी काही या ठिकाणी दिलेलं आहे, प्रश्नपत्रिका दिलेली आहे, त्यांनी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यातले मी काही प्रश्नांची उत्तर सांगतो, बाकीचं तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आता पहिला क्वेश्चन याच्यातला बघूया. देर इज अ लाऊड साऊंड व्हेन अ प्लेट इज फॉल्स ऑन द ग्राउंड. सांगा बरं याचा अर्थ काय मराठीमध्ये, देर इज लाऊड साऊंड व्हेन अ प्लेट इज फॉल्स ऑन द ग्राउंड. जमिनीवर पडल्यावर मोठ्याने आवाज होतो. बरोबर, ज्यावेळेस घरातली एखादी परात किंवा ताट जे आहे ते जर ज्यावेळेस जमिनीवर पडतं, वरून ट्रॅक मधून खाली समजा, किंवा हातातून निसटून खाली पडतं जमिनीवर, तर त्याच्यातून मोठा आवाज बाहेर पडतो. व्हॉट विल यू डू टू स्टॉप इट. तो आवाज करू नये, ती परात वाजते, समजा बाहेर पाहुणे आलेले आहेत दुसऱ्या याच्यामध्ये हॉलमध्ये, आणि आतमध्ये किचन मध्ये परात वगैरे पडली, खाली ताट पडलं, तर तो आवाज बंद करण्यासाठी काय करतात तुम्ही, किंवा तुमची आई काय करते?
हात लाव. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तर परातीला ती काय करते, हात लावते, उचलून घेते पडदेशी किंवा हात लावते त्याच्यावरती. हात लावल्यामुळे काय होत असेल सांगा? आवाज तर बंद होतो. हा, त्याचा आवाज बंद होतो. का आवाज बंद होतो तर त्याचं कारण मी सांगतो. ज्यावेळेस परात खाली पडते तर ती काय होते, खाली आदळली गेल्यामुळं त्या परातीचं, परात कशापासून बनलेली आहे, मेटल पासून बनलेली आहे, तर त्याचं व्हायब्रेशन होतं. व्हायब्रेशन झालं की ध्वनी निर्माण होतो, हे आता आपण शिकलो. मग आई त्याला हात लावून काय करते, तर त्या परातीचे जे काही होणारं व्हायब्रेशन आहे ती व्हायब्रेशन थांबवते, आणि व्हायब्रेशन थांबवल्यामुळे काय होतं, ध्वनी जो आहे तो काय होतो, त्याच्यातून निघणारा बंद होतो. समजलंय? हो. So what you have to write here, what will you do to stop it? So we will keep, or we will press the hand on the plate. Okay, we will keep the hand on the plate, or we will press the plate with your hands to stop the vibration, and if we stop the vibration the sound will not came. Okay, next. आता या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिली त्यांनी, आणि त्यांनी विचारले की त्याचं निरीक्षण तुम्हाला करायचंय. ठीक आहे, एक तबला वादक आहे समजा, तर काय करायचंय, स्प्रेड सम सॉडस्ट और मस्टर्ड सीड्स और सँड ऑन द डायफ्रॅम ऑफ द तबला. तबल्याचा जो काही पृष्ठभाग आहे, चामडी जास्त वरचं त्याचं, तर त्याच्यावरती काय करायचं, एक तर भुसा जो आहे तो टाकायचा थोडासा, किंवा मोहरी टाकायची, किंवा ते नसेल तर थोडीशी लहान वाळू त्याच्यावरती टाकायची. अँड नॉक ऑन द डायफ्रॅम लाईटली विथ अ फिंगर, आणि एका बोटाच्या साह्याने काय करायचं आहे, त्या तबल्यावरती काय करायचे, टिचकी मारायचे. तर ते जे काही मोहरीचे दाणे आहेत किंवा वाळू आहे, तर त्याचं काय होईल सांगा. व्हॉट विल बी हॅपन, राईट इन युअर ओन वर्ड्स. कुणी पण एक जणांनी सांगा. दाणे व्हायब्रेट होतील का? तबल्याची डायफ्रॅम व्हायब्रेट होईल, आणि दाण्यांच्या बाबतीत काय होईल, त्याचे सीड्स जे आहेत मस्टर्डचे किंवा सँडचे ते पण व्हायब्रेट होतील. म्हणजेच काय, दे विल जम्प अप अँड डाऊन, बरोबर आहे का नाही? त्याच्याबरोबर ते त्याच्यावरून उडतील आणि खाली पडतील ते, कारण व्हायब्रेशन मुळे त्याला काय होईल, त्यांना एक पुश मिळेल. ठीक आहे, म्हणजे ते पण काय होतील, त्यांना व्हायब्रेट होऊन खाली पडतील त्या तबल्यावरून. ठीक आहे, सो हे तुमच्या शब्दामध्ये याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 आहे. मी याच्यातले 2 आन्सर तुम्हाला सांगणार, बाकीचे 2 तुम्ही शोधायचे. पुस्तकातलं 6वीच्या पुस्तकातून. राईट द व्हायब्रेशन्स व्हेन दीज साऊंड्स आर प्रोड्युस्ड. ज्यावेळेस खालील वस्तूमधून आवाज निर्माण होतो किंवा त्याच्यातून आवाज येतो, तर त्या वस्तू ज्या आहे त्यातल्या कोणत्या गोष्टीचं कंपन होतं. ठीक आहे, प्रश्न काय विचारला नीट समजून घ्या, की ज्यावेळेस खालील वस्तूमधून आवाज निघतो, तर त्या वस्तूमध्ये असणाऱ्या कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या व्हायब्रेट होतात. पहिलं त्यांनी दिलंय सितार, किंवा तुम्ही गिटार म्हणा, किंवा त्याच्यामध्ये सितार, गिटार, तंबुरा जे असते, तारेचे सगळं जे असणार ते सगळं कुठल्याही घेऊ शकता. याच्यामध्ये सितार जे असते त्याच्यामध्ये काय असतं सांगा, कशाने तयार केलेलं असते ते? काय असते त्याच्यामध्ये? तार असतात, त्याच्यामध्ये मेटलचे वायर असतात ना, तार असते, आणि ती तार छेडली की त्याच्यातून आवाज निर्माण होतो. म्हणजे त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय, तर ते उत्तर तुम्हाला याच्यामध्ये लिहायचंय. राईट द व्हायब्रेशन व्हेन दीज साऊंड्स आर प्रोड्युस्ड. सितारमध्ये काय होतं, व्हेन वी प्लग द वायर ऑफ द सितार देन द साऊंड इज प्रोड्युस्ड. सो इथे लिहायचंय वायर ऑफ द सितार. त्याच्यानंतर आहे बेल. समजा आपल्या घरात शाळेतली घंटा समजूया आपण. ठीक आहे, बेल. तर बेल मधून साऊंड निर्माण होतो, त्यावेळेस कशाचं कंपन होतं सांगा बरं? सांगा. बेल मधून ज्यावेळेस साऊंड येतो ना, आपल्या शाळेतली घंटा विचारत घ्या, त्याचा आवाज सांगा. कुठून आवाज येतो, तर कशाचं कंपन होतं सांगा? बेल कशापासून तयार झालेली आहे? मेटल म्हणूया आपण त्याला, बरोबर काय? लोखंड म्हणजेच मेटल पासून. तर मेटलचं त्याच्यामध्ये व्हायब्रेशन होतं. सो मेटल इन द बेल व्हायब्रेट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय वॉटर ड्रॉप फ्रॉम द टॅप.
तोटी जी असते त्याच्यातून पाण्याचा थेंब खाली पडला तर त्याचा टप टप असा आवाज येतो. याच्यामध्ये व्हायब्रेशन कशाचं होतं सांगा बरं? काय व्हायब्रेट होत असेल? बघा विचार करा, मी नाही सांगत आहे आन्सर बरं का. त्याच्यानंतर पुढचं, फॉलिंग ब्रेक सॉसर ऑन द ग्राउंड. बशी फुटली समजा, वरून पडली खाली, तर आवाज येतो. तर याच्यामध्ये काय व्हायब्रेट होतं? विचार करून लिहायचं, सांगत नाही मी. आता पुढचा प्रश्न बघूया. टेक अ पॉट फिल्ड विथ द वॉटर. या ठिकाणी डायग्राम मध्ये दिसते तसं, किंवा काय करायचं, एक भांड घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये काय करायचं आहे, पाणी भरायचंय. अँड स्ट्राईक इट लाईटली ऑन इट्स रिम. आणि त्या छोट्याच जे काही भांड आपण घेतलंय समजा, त्याच्या कडेवरती काय करायचंय, चमच्यानी त्याच्यावरती स्ट्राईक करायचंय. तर पाण्यामध्ये काय दिसेल तुम्हाला सांगा बरं? व्हॉट डू यू सी इन द वॉटर? आवाज तरी येईल, ठीक आहे, साऊंड निर्माण होईल. पाण्यामध्ये काय बदल दिसेल तुम्हाला? आतल्या त्या वाटीच्या आतमध्ये पाणी जे आहे, समजा वाटीच्या बाहेर, हा, पाणी गोल फिरतो. पाणी काय होईल? गोल गोल कसं फिरेल पाणी? वाटी थोडी ना गोल फिरवली आपण. गोल सर. तुम्ही एक काम करा बरं, आता हे तास झालं का नाही, वाटीमध्ये पाणी घ्या, वाटी गच्च भरून पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं कमी, वाटी पूर्ण टाच नाही, थोडंसं कमी, आणि त्याच्यावरती कडनी चमच्यावरती मारा त्याच्यावरती वाटीवर, आणि काय होतं बघा पाण्याच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, हा व्हेरी नाईस. हे उत्तर अपेक्षित होतं की पाणी खालीवर त्याच्यामध्ये दिसेल, म्हणजेच पाण्याचे तरंग त्याच्यामध्ये निर्माण होतील, बरोबर का? आणि हे तरंग बाहेरून आतल्या दिशेने जातील. आता याचे उलट उदाहरण सांगतो. एखादं तळ आहे, पाणी स्थिर आहे त्याच्यामध्ये, तुम्ही एखादा दगड घेऊन त्याच्याबरोबर सेंटरला टाकला तर काय होईल सांगा बरं? अपडाऊन होतो, वरी पडतो. हा, नाही, तरंग निर्माण होतात. हा, अपडाऊन होईल, पण ते तरंग कुठून कुठं असतात? आतून बाहेरच्या दिशेने तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये तरंग निर्माण झालेले. सो इथं आन्सर काय लिहायचं? व्हॉट डू यू सी? वी सी द वेव्स विच आर जनरेटेड इन द पॉट. ओके, वी सी द वेव्स ऑफ द वॉटर विच आर क्रिएटेड इन द पॉट फिल्ड विथ द वॉटर. सो इथं आन्सर, एक शब्द खूप महत्वाचा आहे, वेव्स ऑफ वॉटर आर प्रोड्युस्ड इन द पॉट. ओके, हे आन्सर त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. तर पाण्याचे तरंग त्याच्यामध्ये उठतील, ठीक आहे. देन सेकंड, याच्यातलाच रिलेटेड प्रश्न त्यांनी विचारलाय, फाय आर द वेव्स फॉर्म ऑन द वॉटर इन द पॉट. तर त्या पाण्यामध्ये तरंग का निर्माण होतील सांगू शकते का कोणी? विचार करा बरं, त्या पाण्यामध्ये तरंग का निर्माण होतील? त्याला मारल्यामुळे. हा, कोणी सांगितलं आन्सर? बरोबर आहे पहा. आपण सांगा बरं, आता सांगितलं बरोबर आहे. काय सांगितलं उत्तर? त्याला मारल्यामुळे. कशाला मारल्यामुळे? पोटला. आपण काय केलं? पॉटला मारलं. कशाने? स्पूनच्या मदतीने आपण पॉटने त्याच्यावरती मारलं, म्हणजे स्ट्राईक केलं. तर स्ट्राईक केल्यामुळे काय होईल? वाटी जी आहे ती मेटलची आहे, त्याच्यामध्ये कंपन निर्माण होईल आधी. सो फर्स्ट द मेटल इन द पॉट विल व्हायब्रेट. ओके, द पॉट इज मेड अप ऑफ मेटल, सो दॅट इज वाय इट विल व्हायब्रेट. मेटल असो किंवा काच असेल, ती सुद्धा काय होईल? व्हायब्रेट होईल. आणि देन दिस व्हायब्रेशन विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम द पॉट इन टू द वॉटर. काय, हे जे कंपन आहे ते कंपन कुठून कुठं पास होईल? त्या भांडे जे आहे, त्या भांड्याच्या कडा ज्या आहेत, म्हणजे भांड्याचं आहे, त्या भांड्यातून कुठं जातील? त्या पाण्यामध्ये, तिथं व्हायब्रेशन पोहोचतील, आणि त्यामुळे आपल्याला आतमध्ये पाण्याचे तरंग निर्माण झालेले दिसतील. तर व्हाय, हा जो प्रश्न आहे उपप्रश्न चौथ्या प्रश्नातला, तर त्याचं उत्तरामध्ये काय लिहायचं आपल्याला? सो द व्हायब्रेशन्स विच आर प्रोड्युस्ड इन द पॉट, दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम द पॉट इन टू द वॉटर. Okay, the vibrations are transferred from pot into the water, and that is why we see the waves in the water in the pot. So worksheet number 19 समजले का सर्वांना? हो. काय अडचण आहे याच्यामध्ये? नाही. नाही.